नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण युरोपियन लोकांचे भारतात आगमन यावरील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. भारतामध्ये सर्वप्रथम कोणते युरोपियन लोक आले? ऑप्शन ए इंग्रज, ऑप्शन बी डच, ऑप्शन सी पोर्तुगीज, ऑप्शन डी फ्रेंच. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी पोर्तुगीज. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, वास्को द गामा प्रथम भारतात केव्हा आला? ऑप्शन क्रमांक ए 1492 साली, ऑप्शन क्रमांक बी 1498 साली, ऑप्शन क्रमांक सी 1505 साली, ऑप्शन क्रमांक डी 1600 साली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक बी 1498 साली. प्रश्न तिसरा, वास्को द गामा भारतात कोणत्या ठिकाणी उतरला? ऑप्शन क्रमांक ए मुंबई, ऑप्शन बी कालिकट, ऑप्शन सी गोवा, ऑप्शन डी कोचीन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे आपले ऑप्शन क्रमांक बी कालिकट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, भारतामध्ये पहिला पोर्तुगीज राज्यपाल कोण होता? ऑप्शन ए फ्रान्सिको डी अल्मेडा, ऑप्शन बी अल्फोन्सो दी अल्बुकर्क, ऑप्शन सी वास्को द गामा, ऑप्शन डी ड्युप्लेक्स. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे आपले ऑप्शन क्रमांक ए फ्रान्सिको दी अल्मेडा. प्रश्न क्रमांक 5, गोवा येथे पोर्तुगीजांनी आपले मुख्यालय कोणत्या साली स्थापन केले? ऑप्शन ए 1498, ऑप्शन बी 1505, ऑप्शन सी 1510, ऑप्शन डी 1600. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे आपले ऑप्शन क्रमांक सी 1510. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इंग्लंडमध्ये कधी झाली? ऑप्शन ए 1498, ऑप्शन बी 1599, ऑप्शन सी 1600, ऑप्शन डी 1608. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे आपले ऑप्शन सी 1600. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, भारतामध्ये प्रथम इंग्रज व्यापारी कोणाच्या काळात आले? ऑप्शन ए अकबर, ऑप्शन बी जहांगीर, ऑप्शन सी शहाजहान, ऑप्शन डी औरंगजेब. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे आपले ऑप्शन क्रमांक बी जहांगीर. प्रश्न क्रमांक 8, फ्रेंच लोकांनी भारतात पहिली वसाहत कुठे स्थापन केली? ऑप्शन ए चंदनगर, ऑप्शन बी पोंडुचेरी, ऑप्शन सी सुरत, ऑप्शन डी मुंबई. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे आपले ऑप्शन क्रमांक बी पोंडुचेरी. प्रश्न क्रमांक 9, डच लोकांनी भारतात कोणत्या ठिकाणी व्यापार सुरू केला? ऑप्शन ए सुरत, ऑप्शन बी मसुलीपट्टणम, ऑप्शन सी कोचीन, ऑप्शन डी गोवा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे आपले ऑप्शन बी मसुलीपट्टणम. प्रश्न 10, फ्रेंच आणि इंग्रज यांच्यातील पहिली कर्नाटकची लढाई कोणत्या साली झाली? ऑप्शन ए 1740, ऑप्शन बी 1746, ऑप्शन सी 1757, ऑप्शन बी 1764. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे आपले ऑप्शन क्रमांक बी 1746. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, अल्मेडा या पोर्तुगीज राज्यपालाने कोणती नीती अवलंबली होती? ऑप्शन ए सागरी प्रभुत्व नीती, ऑप्शन बी स्थल प्रांत नीती, ऑप्शन सी धार्मिक नीती, ऑप्शन डी संरक्षण नीती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए सागरी प्रभुत्व नीती. प्रश्न क्रमांक 12, पोर्तुगीजांनी भारतात कोणत्या वस्तूंचा व्यापार केला? ऑप्शन ए चहा आणि रेशीम, ऑप्शन बी मसाले आणि रेशीम, ऑप्शन सी मसाले आणि सोने, ऑप्शन डी लोहा आणि कोळसा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे आपले ऑप्शन क्रमांक बी मसाले आणि रेशीम. त्यानंतर प्रश्न 13, डच लोक कोणत्या देशाचे होते? ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी पोर्तुगाल, ऑप्शन सी हॉलँड, ऑप्शन डी इंग्लंड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे आपले ऑप्शन क्रमांक सी हॉलँड, ज्याला आता आपण नेदरलँड म्हणून सुद्धा ओळखतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, भारतामध्ये इंग्रजांनी पहिली व्यापार संस्था कुठे स्थापन केली? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी मद्रास, ऑप्शन सी सुरत, ऑप्शन डी कलकत्ता. तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी सुरत. त्यानंतर शेवटला प्रश्न क्रमांक 15, भारतामधील पोर्तुगीज सत्ता केव्हा संपुष्टात आली? ऑप्शन ए 1757, ऑप्शन बी 1858, ऑप्शन सी 1947, ऑप्शन डी 1961. तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आजचे दिवस आपण इथेच थांबूया. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.